केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावरती येत आहेत। पुणे दौऱ्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार, जो अर्थात प्रतिष्ठेचा समजला जातो राष्ट्रीय पुरस्कार, हा पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दिला जाणार आहे। आणि अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक ट्रस्ट कडून या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन पुण्यात करण्यात आलेलं आहे। मात्र आता याच अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाद सुरू झालेला आहे। कारण अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ज्यावेळी अमित शहा पुणे दौऱ्यावरती येतील त्यावेळी पुण्यात काँग्रेसकडून निषेध आंदोलन देखील केले जाणार आहे। तशी घोषणा देखील काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेली आहे आणि पुण्यातल्या 7 लक्ष चौकात काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार आहे। तशी परवानगी देखील पुणे पोलिसांकडे काँग्रेसने मागितलेली आहे। अद्यापपर्यंत काँग्रेसला या आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाहीये। ज्या पद्धतीने दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, या आंदोलनात पोलिसांकडून जो काही लाठीचार्ज करण्यात आला, त्यासोबतच राज्यातली आणि एकूणच देशातली कायदा सुव्यवस्था जी काही पाहता, या संदर्भातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आमचा विरोध असेल असं काँग्रेसकडून आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळे त्यांनी या निषेध आंदोलनाची घोषणा केलेली आहे। आता त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील आता जो काही इशारा देण्यात आलेला आहे, अर्थात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला इशारा दिलेला आहे, जर या अमित शहांच्या पुणे दौऱ्यात काँग्रेसकडून काही गडबड झाली तर त्यांना करारा जवाब हा दिला जाईल असं धीरज घाटे यांचं म्हणणं आहे। आणि तशा पद्धतीने त्यांनी आज पत्रकार परिषद घेत धीरज घाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। या पुढच्या काळात काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांना आम्ही पुण्यात फिरू देणार नाही आणि जर काँग्रेसने अशा पद्धतीने आंदोलन केलं तर ते निश्चित त्याला उत्तर दिले जाईल, हे आंदोलन उधळून लावलं जाईल असा इशारा देखील भाजपकडून आता काँग्रेसला देण्यात आलेला आहे। आणि काँग्रेसने देखील आता भाजपचं हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे। प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि भाजपने जे चॅलेंज आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे। अर्थात आता पुणे पोलिसांवरती या संपूर्ण आंदोलनाचा मोठा ताण पडणार असं एकूण चित्र पाहायला मिळतंय। कारण काँग्रेसला जरी आतापर्यंत आंदोलनाची परवानगी दिली नसली तरी भाजपकडून देखील आता या संदर्भात एक पत्र देण्यात आलेलं आहे की अमित शहांच्या दौऱ्यात कुठलीही गडबड होऊ नये किंवा काँग्रेसकडून अशा कुठल्याही पद्धतीचं आंदोलन केलं जात असेल तर त्याला परवानगी देऊ नये, कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता भाजपकडून देखील पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मात्र आता काँग्रेस देखील आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। त्यामुळे एकूणच 1 ऑगस्ट रोजी जो काही अमित शहांचा पुणे दौरा आहे तो वादळी ठरणार। अर्थात त्या दौऱ्यामध्ये एकूण पुण्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असंच चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। कारण भाजपकडून देखील आता या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले जाणार आहे आणि काँग्रेस देखील आंदोलनाच्या तयारीत आहे। एकूण 1 ऑगस्ट रोजी अर्थात 31 तारखेलाच अमित शहा हे पुणे मुक्कामी असणार आहेत। अजित डोवाल देखील 31 तारखेलाच पुणे मुक्कामी असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने काँग्रेस आणि भाजपकडून जी काही आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी पुण्यातलं वातावरण हे तापणार असंच एकूण चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।